निकितास लॉ कॉर्नर चॅनेलवर आपले स्वागत आहे। आणि ललित कलादर्श ही स्वतःची नाटक कंपनी केशवरावांनी वयाच्या केवळ 17व्या वर्षी स्थापन करून पारंपरिक रंगभूमीच्या जोखडातून बाहेर पडून आधुनिक मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली। पण प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांनी आपणहून देऊ केलेला राजाश्रय केशवराव भोसलेंनी अतिशय नम्रपणाने नाकारला। तेव्हा एकदा मिरजेत प्रयोग सुरू असताना शाहू महाराज प्रत्यक्ष स्वतः मिरजेला जाऊन त्यांनी केशवरावांना कोल्हापुरात येण्याचं निमंत्रण दिलं। कोल्हापुरात केशवराव भोसलेंचं जंगी स्वागत करून त्यांनी स्वतःबरोबर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। राजर्षी शाहू महाराजांची इच्छा होती की एकदा केशवरावांचे नाटक आपल्या कोल्हापूरच्या जनतेने विनामूल्य पाहावे। तसे त्यांनी केशवरावांना बोलून दाखवले। तेव्हा खुल्या नाटकाचा पहिला प्रयोग केशवरावांनी केला आणि नाट्य क्षेत्रात एक नवीन पायंडा पाडला। संगीत वृचकट्टिक या नाटकाचा प्रयोग त्यांनी त्यावेळच्या पॅलेस थिएटरच्या मागील शाहू खासबा कुस्त्यांच्या मैदानात केला। हा नाट्यप्रयोग पाहण्यास करवीरवासियांनी अलोट गर्दी केली। जवळपास 25,000 पुरुष आणि 5,000 स्त्रियांनी संगीत नाटकाचा आस्वाद घेतला। रात्री 8 वाजता सुरू झालेला हा बेजोड बहारदार प्रयोग संगीताच्या अजोड गीतांनी पहाटे 5 वाजता संपला। कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार आनंदराव आणि बाबूराव पेंटर यांच्याकडून निरनिराळ्या प्रयोगाचे प्रसंगानुरूप पडदे आणि दृश्ये त्यांनी तयार करून घेतली। नाट्यप्रयोगासाठी दर्शनी मखमलीचा पडदा प्रथमच केशवरावांनी रंगभूमीला सादर केला आणि लोकांच्याकडून टाळ्या मिळवल्या आणि त्यावर ललित कलादर्शचे बॅनर लावत असत। मला वाटतं नाट्यसृष्टीच्या इतिहासातील ही पहिली आणि एकमेव गोष्ट असावी। तसेच नाट्यसृष्टीच्या इतिहासातले सोनेरी पान म्हणजे 1921 साली बालीवाला थिएटर मुंबई येथे झालेले केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांचे संयुक्त मानापमान हे नाटक। या खेळाचे सर्व उत्पन्न 16,000 रुपये दोघा नटश्रेष्ठांनी महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या टिळक स्मारक फंडास अर्पण केले। केशवराव स्टेजवर आल्याबरोबर जोरदार टाळ्यांचा गजर झाला। केशवरावांचे रंगभूमीवरील गाणे अद्वितीय तर होतेच, त्यात शंकाच नाही। मेघमालांचा पडदा फाडीत कडकडाट करीत क्षणात इथे तर क्षणात तिथे चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे त्यांच्या तानेचा संचार असे। पांढरी 5 ते 6 पट्टीत गाता यावं अशी त्यांना निसर्गदत्त देणगी होती। त्यांच्या प्रत्येक गाण्याला वंशमोर मिळाले। धिक्कार मनसेना या गाण्याला तर 8 वेळेला वंशमोर मिळाले। म्हणून तर त्यांना संगीतसूर्य नटसम्राट म्हटलं आहे। ते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात स्टेजवर प्रवेश करीत तेव्हा त्या एंट्रीलाच वंशमोरच्या टाळ्यांचा कडकडाट होईल। खरं म्हणजे य ना टिपणीसांनी लिहिलेलं हे गद्य नाटक होतं, पण रसिकांची मागणी आणि संगीताची जमेची बाजू लक्षात घेऊन त्याला त्यांनी संगीत नाटक केलं। त्यातील 3 पदं त्यांनी स्वतः लिहिली आणि स्वतः चाली लावून ती प्रभावीपणे गायली आणि गाणारे शिवाजी महाराज हे चरित्र अजरामर केले। प्रत्यक्ष शिवाजी महाराज खरोखरच जर गायले असते तर ते असेच गायले असते हे त्यांनी सिद्ध केले आणि टीका करणाऱ्यांची तोंडे बंद केली।
कायदेविषयक विविध माहिती। तसेच गंमतीशीर विविधा यामध्ये मनोरंजन, आजचे वृत्तवेध, संस्कृत सुभाषित, मराठी कोडी आणि खूप काही। धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर पुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचिद् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तु